आपल्याला कधीही न मिळालेलं यश जर मिळवायचं असेल तर आपल्याला आपण कधीही न केलेल्या म्हणजे आधी आपण कधी गोष्टी त्या केलेल्याच नाही त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, त्या आत्मसात करून घ्याव्या लागतात आणि त्या दृष्टीनं पावलं उचलावी लागतात, तेव्हा कुठे यश मिळतं. अनेक शेतकरी बांधवांनी प्रश्न विचारलाय की मालक व्हायचं स्वप्न पहा या मालिकेमध्ये आपण रोज पैसा कमवा हेच सांगताय. रोज पैसा कसा कमवायचा आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये सुरू केलेला व्यवसाय हा तुम्ही जर सक्सेस करू शकता तर आम्हाला सक्सेस करण्यासाठी काय करावं लागेल. आतापर्यंत ज्यांनी 95 भाग बघितले, मालक व्हायचं स्वप्न पहा या मालिकेचे आतापर्यंत 95 भाग झालेले आहेत. हे 95 भाग ज्यांनी बघून झाले त्यांना असे प्रश्न पडणार नाही. त्याचं कारण असं की सगळ्या गोष्टी सांगून झालेल्या आहेत. मात्र तरी 100व्या भागाकडे जाताना असे जे काही प्रश्न राहिलेले आहेत त्या प्रश्नांची आपण उत्तर देऊन ही मालिका काहीशी आपण बंद करणार आहोत किंवा दुसरी मालिका सुरू करणार आहोत. मित्रांनो, पुन्हा एकदा लॉकडाऊन झाले. तीच वेळ, तोच काळ, तीच परिस्थिती. म्हणजे येणारा काळ हा किती कठीण असेल हे सांगण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न तो याच्यासाठी आहे की शासनाची जर सगळी ध्येय धोरणं आपण बघितली, शासन ज्या पद्धतीने वागतंय, ज्या पद्धतीने कृती करते ते जर बघितलं तर गरिबांना जगणं मुश्किल होईल. म्हणजे बेरोजगारांची सध्याची जी हालत आहे ती भयावह अशी आहे. ती अशाच पद्धतीने वाढत राहील आणि त्यानंतर आपलं जे जगणं आहे ते जगणं मुश्किल होऊन जाईल. आणि म्हणून शेतकऱ्यांनी आता शेतीमध्ये काहीतरी केलं पाहिजे हे सांगण्यासाठी ही मालिका सुरू केली होती आणि त्याची प्रात्यक्षिक आम्ही दाखवायला सुरुवात केली. बघा, आज पुन्हा एकदा लॉकडाऊन आहे, सगळं काही बंद आहे. शेतकरी मात्र त्याच्या शेतामध्ये, बाजारपेठेमध्ये शेतीमाल उत्पादनं विकायला परवानगी आहे. जी काही अर्थव्यवस्था मागच्या लॉकडाऊन मध्ये रसातळाला गेली होती, अगदी जीडीपी हा मायनस मध्ये आला होता, तो जीडीपी शेती व्यवस्थेमध्ये अगदी वरच्या स्तरावर होता. अगदी शेतीमुळेच अर्थव्यवस्था तरली असं सर्वजण सांगत होते. आणि त्याच्यानंतर शेतीमध्ये सगळे भांडवलदार, सगळे राजकारणी, मोठे मोठे नेते हे उतरायला सुरुवात झाली. त्यांना शेती मागच्या लॉकडाऊन मध्ये कळली. ज्यावेळेस मागचं जेव्हा लॉकडाऊन झालं त्यावेळेस काय करायचं हा आमच्याकडे प्रश्न होता. आमचे जे काही उद्योग होते ते जागच्या जागी बसले, काहीही आम्ही करू शकत नव्हतो. आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की लोकांना काय हवं. लॉकडाऊन मध्ये लोकांना कोणत्या गोष्टींची गरज आहे आपण मार्केट बघून चाललं पाहिजे. आपण काय पिकवतो त्याच्यापेक्षा बाजारामध्ये काय विकलं जातं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लॉकडाऊन मध्ये मास्क बनवण्याचा जो व्यवसाय होता तो व्यवसाय भरभराटीला आला. व्यापाऱ्यांनी करोडो रुपये कमावले, आजही कमवत आहेत. अगदी औषधांच्या बाटल्यांपासून तर काढ्यांपर्यंत आणि सॅनिटायझर पासून तर बऱ्याच गोष्टी ज्या लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांना लागत होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या बनवायला लोकांनी सुरुवात केली. काही लोक अशी होती की ती हात पाय गाळून घरामध्ये बसली, जी काहीच करू शकत नव्हती असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी 5-6 महिने फक्त टाइमपास केला. त्याच्या आयुष्यातली 5-6 महिने हे वजा झाले. अगदी वर्षच्या वर्ष आपण ते मोफत घालवलं. आम्हाला ते मोफत घालवायचं नव्हतं आणि म्हणून आम्ही कुक्कुटपालन म्हणजे गावठी कोंबडी पालन हा व्यवसाय सुरू केला होता. तो का सुरू केला होता, तो कसा सुरू झाला हे सगळं चॅनलवर आम्ही सांगितलं. आत्ताचा प्रश्न असा आहे की आम्हाला सुरू करायचं झालं तर सुरुवात कुठून करायची. मी सगळ्या शेतकरी बांधवांना, शेतकऱ्यांच्या मुलांना आणि ज्यांना कुणाला हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना सांगेल की शेतीच्या जोडधंद्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. म्हणजे आमचंच उदाहरण आम्हाला द्यायचं झालं तर ज्या वेळेस सगळे काही व्यवसाय बंद झाले, कर्मचाऱ्यांना घरी पाठवायची वेळ आली, त्यावेळेस आम्ही सगळ्या डिपार्टमेंट मधले कर्मचारी काढले आणि आम्ही शेतीमध्ये टाकले. आणि त्याच्यानंतर एकही कर्मचारी कमी न करता उलट कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली. आम्ही कुक्कुटपालन व्यवसाय हा भरभराटीला आणला. सुश्री ॲग्रो मध्ये हे सगळे लोकांनी बघितले
लोक बघून जात आहेत, अनेक नामवंत येत आहेत, या सगळ्या एकूणच प्रकल्पाचं कौतुक करतायत. म्हणजे काल परवाच शेतीतज्ञ मयांक गांधी असतील किंवा राज्यमंत्र्याचा दर्जा ज्यांना आहे ते आढावा समितीचे, आदिवासी आढावा क्षेत्र समितीचे अध्यक्ष विवेक पंडित असतील, यांनी काल परवाच त्या शेताला भेट देऊन, सुश्री ऍग्रोला भेट देऊन तिथलं जे मॉडेल फार्मिंग आहे की आम्ही ज्या पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसाय उभारलेला आहे ते सगळं बघून शेतकऱ्यांना त्यांनी एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केलाय की हे मॉडेल फार्मिंग आपण सर्वत्र राबवता येईल का हे सांगायला सुरुवात केली. आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये आमचे कर्मचारी घरी पाठवण्यापेक्षा किंवा घरी बसून पगार देण्यापेक्षा किंवा पगारच न देण्यापेक्षा आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी नवीन शोधलं आणि आम्ही सुरू केलं. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला रोज पैसे कमवता येतील. आता हे लॉकडाऊन किती दिवस राहील, लॉकडाऊन राहील का, मग ते औषधा राहील की कसं राहील. मित्रांनो, पुढची 3-4 वर्ष आहेत ना, ही अशीच आजारपणामध्ये जाणार आहेत. हा आजार गेल्यानंतर दुसरा आजार, दुसरा आजार गेल्यानंतर तिसरा आजार. या सगळ्यावर जर मात करायची असेल तर आपल्याला प्रथम शेतामध्ये उतरलं पाहिजे, मिळेल तो व्यवसाय आणि पडेल ते काम केलं पाहिजे. कारण सरकारवर अवलंबून राहण्यामध्ये आता काहीही अर्थ राहिलेला नाही. आणि रोज जर आपल्या हातामध्ये पैसे आले तरच शेतकरी हा चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकतो. आणि म्हणून आम्ही सुश्री ऍग्रोमध्ये अगदी सुरुवातीला जी इतर झाडं लावली, अगदी फळझाडापासून सगळी झाडं लावली. आता फळझाडं लावताना आमच्या लक्षात आलं की वर्षभर त्या झाडाकडे बघत बसायचं. वर्षाच्या शेवटी जेव्हा कुठेतरी पीक यायला सुरुवात होते तेव्हा कुठला तरी रोग येतो, पाऊस येतो, अगदी वादळ वारा येतो आणि ते पीक हाताशी निघून जातं. आणि आलंच तरी वर्षातून ते एकदा येतं. आम्हाला रोज पैसा हवा होता की जर रोज तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही कर्जबाजारी होता. आणि एकदा का पीक आलं की आपण कर्ज फेडून मोकळे होतो, आपण पुन्हा रिकामे होतो. आणि म्हणून आम्ही सुरुवातीलाच फुल शेती करण्याचा प्रयत्न केला आणि तो चांगल्या प्रकारे यशस्वी झालाय. म्हणजे आमच्या सुश्री ऍग्रोमध्ये सोनचाफा आहे, मोगरा आहे, गुलाब आहे, प्रत्येकाची 1000 झाडं आहेत. जास्वंदी सारखं जे फुल आहे त्याला कोणी विचारत नव्हतं ते आम्ही सहज लावलं होतं. त्या जास्वंदीच्या कळ्याही दादरच्या मार्केटमध्ये जायला लागल्या, फुलं विकायला लागली. हंगामाला सीझनला झेंडूही विकला जाऊ लागला. म्हणजे फुल शेतीमध्ये रोज पैसा आपल्याला मिळतो हे आपल्या लक्षात आलं. त्याच्यानंतर आपण मार्केटमध्ये बघितलं की काय विकलं तर रोज पैसे मिळतील. मग भाजीपाला लक्षात आला, भाजीपाल्यामध्ये वेगळं काय करावं, भाजीपाला सगळेच लावतात. मग लक्षात आलं की आंध्र प्रदेशमधून आपल्याकडे कढीपत्ता येतो आणि हा कढीपत्ता आपल्याकडे फारसा पिकवला जात नाही आणि कढीपत्त्याला भावही बऱ्यापैकी आहे आणि त्याला रोग नाहीये, खर्च नाहीये, प्रत्येक वेळेस ते लावावं असंही नाहीये. एकदा लावलं की कायमचं लावून जातं, म्हणजे पुन्हा पुन्हा त्याला खर्च नाहीये. मग आम्ही कढीपत्ता लावला. त्याच्यानंतर गवती चहा, हा गवती चहा एकदा तुम्ही लावला की तो आपल्याला खूप वर्ष उत्पन्न देतो. म्हणजे फुलझाडं जशी मोगरा, सोनचाफा, गुलाब एकदा लावला की त्याला वर्षानुवर्ष उत्पन्न मिळतं, तसंच हे गवती चहा असेल, कढीपत्ता असेल, असे अनेक प्रकार आहेत ते आम्ही सुरू केले. आता सीझनल फळं कोणती आहेत तर मग पपई असेल की पपईचा हंगाम आला की पपईला चांगला भाव मिळून पपई लावलं. या नाहीतर त्या पिकातून आपल्याला 500 ते 1000 रुपये मिळाले पाहिजेत. या दृष्टीनं अगदी थोड्याशा जागेमध्ये या सगळा प्रयोग आम्ही करण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये मात्र खूप मोठी पंचायत झाली. त्यावेळेस लक्षात आलं की दवाखान्यामध्ये जेव्हा ऍडमिट आपल्याला केलं जातं तेव्हा सांगतात की अंडी खा. मग अंड्यांचा बाजार हा खूप मोठा आहे. महाराष्ट्रामध्ये रोज 2.5 कोटी अंडी संपतात. आम्ही पूर्ण त्याचा अभ्यास केला आणि लक्षात आलं की मग अंडी बॉयलर का खायची, गावठी अंड्याचा व्यवसाय का करू नये. आणि फक्त आम्ही 100 कोंबड्या घेऊन हा व्यवसाय सुरू केला होता. शेतीला पूरक असणारा हा जोडधंदा म्हणून ओळखला जातो. हा जोडधंदा आता आम्ही तो प्रमुख धंदा म्हणून केलाय आणि मोठ्या प्रमाणावर अंड्यांचं उत्पादन, कोंबड्यांचं उत्पादन हे सुरू केलं. आम्ही सुरुवातीला 100 कोंबड्या घेतल्या. 100 कोंबड्या घेऊन त्याची अंडी विकायला सुरुवात केली. मग लक्षात आलं की कोंबड्या उगवणे बसतायत, 21 दिवस ती उगवणी बसते, त्याच्यानंतर 21 दिवस पिल्लांना सांभाळते, पुन्हा ती प्रक्रिया खूप मोठी वाटली. आणि म्हणून काही सुधारित जातीच्या कोंबड्या घेऊन त्यांची अंडी घेऊन मग इन्क्युबेटरमध्ये म्हणजे अंडी उगवणी यंत्रामध्ये ती अंडी ठेवून त्याच्यावर पिल्लं काढायला सुरुवात केली आणि मग पिल्लं विकायला सुरुवात केली. नंतर लक्षात आलं की शेतकऱ्यांना खाद्य पाहिजे, शेतकऱ्यांना भांडी पाहिजे आणि हा धंदा वाढत गेला. जसे जसे शेतकरी भेटी देत होते
जसे जसे शेतकरी येऊन पाहत होते आणि ते धंदा सुरू करतो, म्हणजे अजून आतापर्यंत 1000 पर्यंत आपलं जे टार्गेट होतं ते या मे महिन्यापर्यंत पूर्ण होतंय, की आतापर्यंत 950 पर्यंत शेतकऱ्यांनी हा व्यवसाय सुरू केलाय. आणि सगळ्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना पोल्ट्री मधले जे काही सामान लागतं ते सगळ्याच्या सगळं आपल्याला बाहेरून आणावं लागतं आणि ती आपल्याकडे व्यवस्था नाहीये. कारण या धंद्याकडे अजून लोकांनी फार गांभीर्याने बघितलेलं नाहीये. आणि म्हणून मग आम्ही पोल्ट्री मधलं A to Z जे काय लागत असेल, म्हणजे अगदी खाद्याच्या भांड्यांपासून औषधांपर्यंत, खाद्यापासून तर अगदी इन्क्युबेटर पर्यंत जे काही उपलब्ध करता येईल ते उपलब्ध केलं. आणि वर्षभरामध्ये म्हणजे लॉकडाऊन मध्ये झालेला 1 एप्रिलला धंदा, 1 एप्रिल 2020 ला सुरू केलेला धंदा 1 एप्रिल 2021 मध्ये खूप भरभराटीला लागला. तुम्ही जर हे सगळे भाग बघितले तर आम्ही कशा पद्धतीने हे सगळं केलं हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हीही ते सहज करू शकता. आता जो प्रश्न आहे की आता जर आम्हाला करायचं असेल तर किती खर्च येईल. मागच्या वेळेस आम्ही 20,000च्या कोंबड्या आणि 5,000चं साधारणतः कंपाऊंड ज्याला आपण बोलतो साधं, ज्याला जुगाड पोल्ट्री फार्म आम्ही सांगतोय की तो तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळेल. तो जुगाड पोल्ट्री फार्म आम्ही उभा केला होता आणि त्याच्यानंतर सगळी जर गणितं मांडली तर आपल्याला तो फायद्यामध्ये आला. आणि त्याच्यानंतर मग अर्धबंदिस्त पद्धत, त्याच्यानंतर बंदिस्त पद्धत, आधीची फ्री रेंज पद्धत, तिन्ही रेंज मध्ये आम्ही ते सुरू केलं. आपल्याला जर आता सुरू करायचं असेल तर माझा सल्ला आहे की आपण फ्री रेंज मध्ये आधी करूया. फ्री रेंज मध्ये फायदा हा होतोय की आपला खर्च कमी येतोय, आपल्याला वेळ तिथे द्यावा कमी लागतोय आणि त्याचबरोबर लक्ष ठेवणं हे खूप चांगलं असतं. आपल्याला लक्ष त्यांच्यावर देता येतं. बंदिस्त मध्ये खर्च आपल्याला जास्त येतो आणि सुरुवातीलाच एखादं भांडवल गुंतवणं आणि त्याच्यानंतर त्याच्यातून आउटपुट निघेल की नाही याची काही गॅरंटी नाही. म्हणजे धंदा जर आपण चांगल्या प्रकारे केला, लक्ष देऊन केला तर याच्यामध्ये प्रचंड पैसा आहे. आणि जर का आपलं लक्ष चुकलं तर याच्यामध्ये तोटाही प्रचंड आहे. आणि म्हणून सुरुवात जी आहे ती आपण 100 कोंबड्यांपासून केली होती. आपल्याला आता जर हा धंदा सुरू करायचा असेल तर समजा 100 कोंबड्या जर आपण विकत घेतल्या, आता लॉकडाऊनचा काळ आहे, कोंबड्या मिळत नाही. म्हणजे मागच्या वेळेस पण आम्ही अंडी आणि कोंबडी कशी मिळवली याच्या कथा तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्याच्या गोष्टी तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. मित्रांनो, आत्ताचा रेट जो आहे आम्ही ज्या पद्धतीने विकतोय किंवा आम्ही ज्या पद्धतीने धंदा करतो त्या पद्धतीने की अंड्यावर येणाऱ्या ज्या कोंबड्या आहेत त्या 300 रुपये किलोनी मिळतात, 300 रुपये नगाने मिळत आहेत. 300 रुपये नगाने जर आपण 100 कोंबड्या घेतल्या तर साधारणतः 30,000 रुपयाच्या कोंबड्या होतात. त्या कोंबड्यांच्या बरोबर 10 जर कोंबडे घेतले तर तो 400 रुपये नगाने कोंबडा मिळतो. एक 4,000 रुपयाचा कोंबड्यांची खरेदी झाली. म्हणजे कोंबड्या आणि कोंबड्या जर घेतल्या तर आपल्याला 34,000 त्या मिळतात. खाद्याची भांडी, पाण्याची भांडी जर 2-2 आपण त्याच्यासाठी ठेवली, कारण एक भांड जे असतं ते 50 कोंबड्यांना पुरतं, तर ते भांड जर आपण घेतलं 500-500 रुपये 2-2 भांडी मिळतील. म्हणजे समजा 1,000 रुपये त्याचा भांड्याचा खर्च येतो. खर्च तो भांड्यांचा खर्च करावा की न करावा हा प्रत्येकाचा त्याचा प्रश्न आहे. की आम्ही सुरुवातीला घरातलीच भांडी, काही घमेली वगैरे असा प्रकार आम्ही सुरू केला होता. त्याच्यानंतर सुरुवातीला काही प्रमाणात आपल्याला खाद्य द्यावं लागतं. त्या खाद्य आपण 10,000चं विकत घेतलं. इतर जाळी किंवा कंपाऊंड जे आपल्याला मच्छीमार लोकांकडे जी जाळी मिळते, तुम्हाला ते दादर पासून तर अगदी वसई विरारपर्यंत जिथे समुद्र किनारा आहे तिथे ह्या जाळ्या मिळतात मासेमारीच्या, ते जर आपण पूर्ण कंपाऊंडला लावलं तर कोंबड्यांना बाहेरच्या शत्रूंपासून, त्याच्यामध्ये कुत्रे असतील, मांजर असतील, की इतर जे काही तुमच्या भागामध्ये प्राणी असतील त्यांच्यापासून त्यांना धोका होत नाही. म्हणजे त्याची किंमत जी आहे ती साधारणतः 5,000 रुपयापर्यंत ते तुम्हाला खर्च येईल. जे एकूण सगळा जर खर्च बघितला तर तो 50,000च्या आतला आहे. आता 50,000 रुपयाच्या 100 आपण कोंबड्या घेतल्या, म्हणजे आम्ही ज्या जातीच्या कोंबड्या विकतोय त्या साधारणतः आपण ज्या पद्धतीने त्या वाढवू, म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण वाढवल्या तर चांगल्या उत्पन्न मिळेल. साधारणतः 180 पासून 220 पर्यंत या कोंबड्या अंडी देतात वर्षभरामध्ये. आपल्याला जर अंडी विक्रीचा व्यवसाय करायचा असेल, आम्ही सुरुवातीला फोकस अंड्यांवर केला होता, कारण ह्या गावरान अंड्यांना, देशी अंड्यांना, गावठी अंड्यांना खूप मागणी आहे आणि बऱ्यापैकी त्याचं मार्केट आहे. फक्त ते मार्केट आपल्याला शोधता आलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. कारण लोक अंडी शोधतायत आणि त्यांना मिळत नाही आणि आपल्याकडे आहेत हे त्यांना माहित नाहीये. आम्ही जेव्हा हे मार्केट सुरू केलं तेव्हा आम्हाला अनंत अडचणी आल्या होत्या. आता मात्र आमचं त्यामध्ये नाव झालं, त्यामुळे बऱ्यापैकी त्याचा खप आहे. हे साधारणतः आपण ऍव्हरेज मध्ये भरू की 200 अंडी एक कोंबडी देईल. 100 कोंबड्यांनी 200 अंडी दिली तर वर्षभरात ती 20,000 अंडी होतात. एक 10 ते 12 रुपये तिची किंमत आहे. आताचा
काळामध्ये ती किंमत वाढली, कारण कोरोना पुन्हा एकदा आला. म्हणजे काही कोरोनामध्ये खूप धंदे लॉस होतात आणि काही धंदे हे खूप उठाव होतात. की आता बघा तुम्ही, कोरोना इम्युनिटी वाढवा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, तुम्ही चिकन खा, तुम्ही अंडी खा असं सांगायला सुरुवात झाली आणि त्याची कमतरता भासू लागली आणि म्हणून त्याच्या किमती वाढलेल्या आहेत. एक अंड आपण आत्ताच्या म्हणजे आमच्या हिशोबाने धरूया की 10 रुपये ते 12 रुपयापर्यंत विकलं जाईल. ते 20,000 अंडी आहे, ती समजा आपण 10 रुपयाने विकली तर 2 लाख रुपयांची अंडी आपण या कोंबड्यांच्या माध्यमातून विकू शकतो. वर्षभरानंतर ती कोंबडी जेव्हा अंडी देणं बंद होते, त्यानंतर आपण त्या कोंबड्या कटिंगसाठी विकतो. साधारणतः एक कोंबडीची किंमत त्यावेळेस 2 ते 2.5 किलोची कोंबडी, 3 किलोची कोंबडी असते, तिची किंमत त्यावेळची जी असेल किंवा आपल्याला जसं विकता येईल तसं कटिंग करून विकलं तर जे रेट आहेत तुमच्या भागामध्ये तुम्हाला मिळतील. पण साधारणतः आम्ही 300 रुपयापर्यंत एक धरतोय की 1-2-2.5 किलो झाली, 150-200 रुपये किलोने जरी मटण आपण चिकन करून विकलं तर ते आपल्याला 300 रुपये नगाने मिळतील. 30,000 रुपयापर्यंत आपल्याला ते त्याच्यानंतर मिळू शकतात. आपण कोंबड्या आहेत त्यामुळे ही अंडी आपण हॅचिंगसाठी विकू शकतो. हॅचिंगसाठी म्हणजे जे इन्क्युबेटरमध्ये अंडी ठेवून, उबवणी यंत्रामध्ये अंडी ठेवून पिल्लं बाहेर काढतात, त्यांना सध्या अंडी मिळत नाहीयेत. त्यांनाही आपण अंड्यांचा पुरवठा करू शकतो. त्याची किंमत ही 15 रुपयापर्यंत आहे. ती किंमत जी आहे हॅचिंगच्या अंड्याची ती जास्त आहे. त्यामुळे आपण हॅचिंगसाठी अंडी विकू शकतो. आपण हाच धंदा जर पुढे वाढवायचा असेल तर आम्ही काय केलं होतं, आम्ही अंडी विकण्यापेक्षा म्हणजे काही प्रमाणात आम्ही अंडी विकली, जी काही आमच्याकडे अंडी राहिली किंवा आम्हाला जी ठेवायची होती ती अंडी आम्ही उबवणी यंत्रामध्ये टाकून त्याच्यापासून पिल्लं काढली, पिल्लं विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आता धरून चला, आपल्याला अंडी न विकता जर पिल्लांचा व्यवसाय करायचा आहे, आपल्याकडे वर्षभरामध्ये 20,000 अंडी येणार आहेत. 20,000 अंडी जर आपण अंडी उबवणी केंद्रामध्ये जर दिली आणि त्याच्यामधून जर पिल्लं बाहेर निघाली, तर रिझल्ट हा 70 ते 80% येतो. आपण तो रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने केला. म्हणजे आता आम्ही त्यामध्ये बरेच प्रयोग केले की साधारणतः कशा पद्धतीने चांगला रिझल्ट मिळेल. आपल्याला 80-90% पास जायचं असतं आणि म्हणून अंड कोणत्या प्रकारचं असावं, अंडी कशी घेतली जातात, अगदी कोंबडा आणि कोंबडी कोणत्या दर्जाचे किंवा कोणत्या प्रतीचे आपण एकत्र ठेवायला पाहिजे, या सगळ्या जर गोष्टी जर आपण बघितल्या, सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपल्याला एक लक्षात येतं की रिझल्ट हा चांगला मिळतो. तर तरी पण आपण धरूया 50% रिझल्ट मिळाला. 20,000 अंड्यांपैकी 10,000 अंडी तर चांगल्या प्रकारे पिल्लं देणारी आपल्याला जर निघाली तर ती 10,000 पिल्लं आपल्याकडे होतात. आपण धरून चाला, आपण ती चांगल्या प्रकारे वाढवली, पुन्हा 50% रिझल्ट आला तर 5,000 पिल्ला आपण बऱ्यापैकी ती वाढवू शकतो. सुश्री ॲग्रोमध्ये अशाच पद्धतीने पिल्लांची जोपासना, पिल्लांची वाढ आणि त्यानंतर कोंबड्यांची विक्री, कोंबडे वेगळ्या पद्धतीने विकलेत, कोंबड्या वेगळ्या हॅचिंग मध्ये सुद्धा आपण 10,000 अंडी ठेवली तर त्याच्यामधली जी काही रिझल्ट आपल्याला येईल त्याच्यामध्ये काही कोंबडे असतात, निम्मे कोंबडे असतात, निम्मे कोंबडे असतात. तेच जर कोंबडे आपण विकले तर त्याच्यापासून बऱ्यापैकी फायदा मिळू शकतो. अगदी रोज आपल्याला पैसे मिळवून देणारा जर व्यवसाय असेल तर रोज आपण कोंबडे विकू शकतो, रोज कोंबड्या विकू शकतो, रोज आपण पिल्लं विकू शकतो, रोज आपण अंडी विकू शकतो, ती हॅचिंगसाठी अंडी विकू शकतो. बऱ्याचशा गोष्टी आपण या फ्री रेंजच्या पद्धतीने करू शकतो आणि कमीत कमी खर्चामध्ये. साधारणतः आपल्याला हा धंदा एक 6-7 महिन्यामध्ये माहित व्हायला सुरुवात होते. आपण त्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात होतो. जसं आम्ही सुरुवात केली होती की 100 कोंबड्यांपासून आज आमचा इंटरेस्ट वाढत गेला. आज आमच्याकडे खूप साऱ्या कोंबड्या आहेत आणि बऱ्यापैकी हा धंद्याचा जम बसलेला आहे. तुम्हाला या धंद्यामध्ये तशा पद्धतीने उतरायचं असेल तर सुरुवात कमी कोंबड्यांपासून करा. कारण आपल्याला जेवढे हे व्यापार करणारे कोंबड्यांचे, जे बॉयलरचे असतील किंवा देशीचे असतील, तर प्रत्येक जण सांगतोय की या धंद्यामध्ये राम नाहीये, हा धंदा यशस्वी होत नाहीये, याच्यामध्ये रोग येतो, 1000 निगेटिव्ह गोष्टी सांगतात. आणि गेली 20-30 वर्ष हा धंदा हीच लोक करतायत. मग यांनी धंदा का सोडला नाही असा प्रश्न आम्हाला पडला आणि त्याच्यानंतर आम्ही हा धंदा सुरू केला आणि हा धंदा चांगला आहे आम्ही सांगायला सुरुवात केलं. आज मोठ्या संख्येने हा धंदा करायला सुरुवात झालेली आहे. बऱ्यापैकी 500 ते 1000. आमची कन्सेप्ट खूप छोटी आहे. आता तो शरद पाटील फॉर्म्युला म्हणून प्रसिद्ध होतोय की रोज 500 ते 1000 रुपये आपल्या हातामध्ये आले पाहिजे कोणत्याही मार्गाने. म्हणजे कुठलाही व्यवसाय तुम्ही करा. आम्ही फक्त कुक्कुटपालन व्यवसाय करायला सांगतो असं नाही. शेतीतले सगळे जोडधंदे असतील किंवा जे काही सेवा उद्योग असतील. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये सेवा उद्योगांना प्रचंड प्राधान्य आलेले आहे. लोकांना सगळं घरपोच पाहिजे. लोकांना सगळ्या सेवा, म्हणजे आता सलून बंद आहे, अगदी सलूनवालेही घरी येतात आणि दुप्पट तिप्पट रेट घेऊन निघून जातात. स्पावाले तरी बंद आहेत, तर त्यांच्याकडले कामगार हे घरी जाऊन सगळ्या गोष्टी करतात. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सेवा उद्योगाच्या माध्यमातून
घरपोच सेवा देता येतात त्याच्यापैकी कुठलाही एक उद्योग, म्हणजे एकूण 250 उद्योग आहेत, या 250 उद्योगांपैकी कुठलाही एक उद्योग तुम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये सुरू करा, घरामध्ये बसून राहू नका. कारण वेळ ही अमूल्य आहे, हा वेळ घालवू नका. तुम्ही जेवढा वेळ घालवाल तेवढ्या वेगाने तुम्ही मागे जाणार आहात आणि आपल्याला सावरायला, आपल्याला आधार द्यायला कोणीही येणार नाही. म्हणून आम्ही ज्या पद्धतीने जे धंदा कधीच केला नव्हता, केव्हाही आमच्या स्वप्नातही नव्हतं की आम्ही कोंबडी विकू, आम्ही अंडी विकू, की या पद्धतीने या धंद्याची मांडणी करून तो धंदा मोठा करू, हे आमच्या डोक्यातही नव्हतं. पण परिस्थितीने शिकवलं की करण्यासारखंच काही नाहीये, मग हातवाई घालून का बसायचं. आणि म्हणून ज्याच्याकडे शेती आहे, ज्याची करण्याची इच्छा आहे, बेरोजगार तरुण असतील, तरुणी असतील, ज्यांच्या हाताला काम नाहीये, तरी कमीत कमी खर्चामध्ये हा व्यवसाय करायला हरकत नाही. आमचं म्हणणं असतं की कुठलाही व्यवसाय सुरू करा, त्या व्यवसायाला साधारणतः आपण 1000 दिवस द्या, तो धंदा 3 वर्ष तुम्ही नियमितपणे करा. आपल्याला सगळ्या धंद्यामध्ये खाच खळगे माहीत होतात, फायद्या तोट्याची गणितं कळतात, मार्केट कळतं आणि त्याच्यानंतर आपण उभारी घेतो. म्हणजे एका दिवसात आपल्याला धंदा समजतो अशातला भाग नाही. मलाही अजून हा धंदा समजलेला नाही, मलाही समजायला अजून 2 वर्ष जावी लागतील. पण जे काही समजलंय, जेवढं काही मी कमावलंय, जेवढं काही करतोय, म्हणजे माझी कन्सेप्ट एवढीच आहे, 500 ते 1000 रुपये. आणि आम्हाला 500 ते 1000 रुपये मिळायला मला पहिल्या महिन्यापासून सुरुवात झाली होती आणि आतापर्यंत ते मिळत राहिले आहे. वेगवेगळ्या माध्यमातून हे सगळे छोटे मोठे धंदे आपल्याला करता येऊ शकतात आणि म्हणून रोज पैसे कमवा हा जो फॉर्म्युला आमचा होता, तो फॉर्म्युला आज यशस्वी होताना दिसतोय. मित्रांनो, ज्या लॉकडाऊन मध्ये लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, कर्मचारी कमी होत आहेत, पगार देणं परवडत नाही, त्यावेळेस आम्ही आमच्या व्यवसायामधले सगळे कर्मचारी एकत्र करून शेतीचा जोडधंदा सुरू केला आणि कर्मचारीही वाढवले. एकाही कर्मचाऱ्याची कपात केली नाही. आताच्या लॉकडाऊन मध्ये आम्ही पुन्हा हा धंदा वाढवतोय आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये यश मिळेल असं वाटतंय. कारण लॉकडाऊन ही आपल्याला एक पीडा आहे किंवा एक काहीतरी वाईट गोष्ट असं न करता ती एक सुवर्ण संधी आहे असं समजा. म्हणजे ज्या गोष्टी आपण कधीच केल्या नव्हत्या त्या करायला आता हरकत नाही. काहीतरी आपल्याला उभारून ठेवावं लागेल, काहीतरी आपल्याला हातपाय हलवावे लागतील, काहीतरी आपल्याला केलं नाही तर आपलं लॉकडाऊनच्या काळामधलं होणारं नुकसान हे कधीही न भरून येणार आहे. आता धरून चला आम्ही 100 कोंबड्यात मला सांगतोय, 100 कोंबड्या याच्यासाठी सांगतोय की लॉस झाला, तुम्हाला धंदा जमला नाही तर फार कमी किंमत आपली निघून जाईल. पण 100 कोंबड्यांच्या जागी जर तुम्ही 1000 कोंबड्या विकत घेतल्या आणि 1000 कोंबड्यांच्या माध्यमातून हा धंदा सुरू केला तर आज जी गणितं मी मांडलेली आहे ती गणितं तेवढ्या पटीने वाढतील. म्हणजे तिथे 500,000 रुपये मिळवायचे होते, तिथे आपल्याला बऱ्यापैकी पैसा हा मिळू शकतो. म्हणजे सगळ्यांना विनंती आहे, म्हणजे तुम्हाला जर सक्सेस पाहिजे असेल, तुम्हाला जर फ्रीडम पाहिजे असेल, म्हणजे आपल्याला यश आणि स्वातंत्र्य पाहिजे असेल पुढच्या भविष्य काळात, तर आत्ताच्या काळामध्ये तरुण तरुणींनी आत्ता आपल्याला काहीतरी करणं व आत्ता मेहनत घेणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यांनी मेहनत घेऊया. कुठला ना कुठला एक व्यवसाय, सेवा उद्योग असेल, कुक्कुटपालन असेल, शेतीचे जोडधंदे असतील किंवा इतर कुठलाही व्यवसाय असेल तो सुरू करूया आणि टार्गेट ठेवूया 500 ते 1000 रुपये अगदी कष्टाच्या मार्गाने आपल्या घरामध्ये येतील.